घरामध्ये ही दोन फुले फुलली तर काय करावे? स्वामी समर्थ सांगतात, हे संकेत तुम्ही अजिबात दुर्लक्ष करू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. मित्रांनो, आपल्या घरात अनेक झाडे असतात. काही शोभेची, काही औषधी, तर काही धार्मिक महत्त्व असलेली असतात. पण काही वेळा अशी दोन फुले आपल्या घरात फुलतात ज्यांना आपल्या शास्त्रांमध्ये अत्यंत शुभ मानले जाते. ही फुले फुलणे म्हणजे केवळ निसर्गाचा चमत्कार नसून देवाचा आशीर्वाद आणि येणाऱ्या शुभ काळाचे संकेत मानले जातात. आज आपण जाणून घेणार आहोत की घरामध्ये जास्वंदाचे फूल आणि पारिजातकाचे फूल फुलले तर काय करावे, कोणती काळजी घ्यावी आणि त्याचा आपल्या जीवनावरती काय परिणाम होतो. पहिले फूल आहे जास्वंद. जास्वंद हे देवी आणि गणपती बाप्पांचे अत्यंत प्रिय फूल मानले जाते. जर तुमच्या घरातील जास्वंदाच्या झाडाला अचानक भरपूर फुले यायला लागली तर ते शुभ संकेत मानले जातात. याचा अर्थ काय असेल तर आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा वाढत आहे, आर्थिक अडचणी कमी होऊ शकतात, घरातील वादविवाद कमी होण्यास सुरुवात होते, देवीची विशेष कृपा मिळू लागते. जास्वंदाचे फूल फुलल्यावरती आपण काय करावे तुम्हाला माहिती नसेल. सकाळी स्वच्छ स्नान करून ते फूल आदराने तोडावे. ते देवीसमोर किंवा गणपतीसमोर अर्पण करावे आणि म्हणावे, ओम श्री महालक्ष्मीय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करावा. यामुळे घरातील नकारात्मकता दूर होते असे मानले जाते. दुसरे फूल कोणते आहे तुम्हाला माहीत आहे का? पारिजातकाचे फूल. काही जणांना माहिती असेल आणि काही जणांना माहिती नसेल. नेमकं पारिजातकाचं फूल कसं असतं? पारिजातकाला स्वर्गीय फूल मानले जाते. पौराणिक कथेनुसार हे फूल स्वर्गातून पृथ्वीवर आलेले आहे. जर तुमच्या घरात पारिजातकाचे झाड असेल आणि त्याला फुले येऊ लागली तर ते अत्यंत शुभ मानले जातात. पारिजातकाचे फूल फुलल्यावरती काय करावे? झाडाखाली पडलेली फुले उचलून घ्यावीत. ही फुले आपल्या घरातील देवघरामध्ये ठेवावीत. भगवान विष्णू किंवा श्रीकृष्णाला अर्पण करावीत. पारिजातकाचा फुलाचा घरामध्ये सुगंध पसरवू द्यावा. त्याचा सुगंध खूप छान असा येतो. आपल्यासाठी स्वामी समर्थांचे मार्गदर्शन काय आहे? तर स्वामी समर्थ सांगतात, फुलांच्या माध्यमातूनही परमेश्वर आपल्या भक्तांना संकेत देत असतो. पण अनेक लोक हे संकेत ओळखतच नाहीत. झाड फुलले की फक्त फोटोच काढतात, पण देवाचे आभार केव्हाच मानत नाहीत. देवाचे आभार आपण मानायला पाहिजेत. हिंसक प्रकारे फुलं अजिबात तोडू नयेत. यावेळी करावयाचे विशेष उपाय. सर्वात महत्त्वाचं म्हणजे घरामध्ये दिवा लावावा, देवाचे नामस्मरण करावे, गरीब व्यक्तीला अन्नदान करावे, कोणाला शिवीगाळ करू नये किंवा कोणाविषयी अपशब्द वापरू नये, पक्ष्यांना पाणी ठेवावे, गुरुवारी किंवा शनिवारी स्वामींच्या मंदिरामध्ये जावे आणि स्वामींचे दर्शन घ्यावे. आपण सर्वात महत्त्वाच्या कोणत्या चुका टाळाव्यात हे पाहूयात. फुलांवरती अजिबात पाय देऊ नये. दुसरं म्हणजे रागाने झाडं अजिबात तोडू नयेत किंवा फुले कचऱ्यामध्ये फेकू नयेत. झाडाची उपेक्षा कधीच करू नये. फुलांमागील आध्यात्मिक संदेश काय आहे? तर फुलं उमलते तेव्हा ते कोणतीही अपेक्षा अजिबात ठेवत नाहीत. ते फक्त सुगंध देत राहते. त्याचप्रमाणे आपल्या जीवनातही प्रेम, सेवा आणि भक्ती असावे. स्वामी समर्थ नेहमी सांगतात की
जो भक्त निसर्गाचा आदर करतो त्याच्यावरच देवाची कृपा ही कायम टिकून राहते. एक तुम्हाला प्रेरणादायी कथा छोटीशी सांगते. एका भक्ताच्या घरी अनेक वर्ष जास्वंदाचे झाड होते, पण त्याला फुले येत नव्हती. तो रोजच स्वामींचे नाव घेत असे. एक दिवस अचानकच झाडाला भरपूर फुले आलेली त्याला दिसली. त्याच आठवड्यात त्याचे अडकलेले कामे सुद्धा पूर्ण झाले. कामे मार्गी लागली. त्याला नोकरीत बढती मिळाली, पगार वाढला. तो म्हणाला, हे सर्व स्वामी समर्थांच्याच कृपेने झाले आहे. त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष देत जा आणि फुलांना स्पर्श करताना प्रेमाने स्पर्श करत जा. मित्रांनो, घरामध्ये जास्वंद किंवा पारिजातक फुलले तर त्याकडे केवळ झाडावरील फूल म्हणूनच पाहू नका. त्याला देवाचा आशीर्वाद समजा. नम्रतेने देवाचे आभार माना. स्वामी समर्थांचे नामस्मरण करा. दानधर्म करा आणि आपल्या जीवनामध्ये येणाऱ्या सकारात्मक बदलांचे स्वागतसुद्धा तुम्ही करा. श्री स्वामी समर्थ सदैव आपल्या पाठीशी आहेत. म्हणून तर म्हणतात, बाळा भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जय जय रघुवीर समर्थ. व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला आपल्या नक्की लाईक करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आणि स्वामी समर्थांचा आशीर्वाद तुम्ही नक्कीच मिळवा. धन्यवाद.